हेलो गाइस एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण नाही तर आम्ही बनवणार आहोत पास्ता। आणि मी पहिले पण पास्ताची रेसिपी टाकली आहे, पण आता हे सगळं आपण सॉसेस वगैरे टाकून बनवणार आहोत पास्ता। आणि तो मी पास्ता मसाला वापरून बनवला होता, सो व्हिडिओला लास्टपर्यंत राहा। तर आता सगळ्यात पहिले आपण पास्ता बॉईल करणार आहोत। आणि इथं टोप घेतले मी, आणि ह्याच्यात थोडंसं तेल आहे, आम्ही मिरगुंड्या तळल्या होत्या म्हणून। सो हे गरम करत ठेवू। मग आता आम्ही एक तांब्या पाणी टाकतोय, आणि मी नाही या मॅडम मला हेल्प करतायत। बस झालं, एवढा आम्ही पास्ता घेतलाय, आम्ही तिघच खाणार आहे म्हणून कमी क्वांटिटीचा पास्ता घेतलाय। तो आता हे टाकलंय मी, आणि ह्याला 10 मिनिटं बॉईल करत ठेवू। आणि मध्ये मध्ये मी असं हलवणार आहे, म्हणजे पास्ता चिपकायला नको म्हणून। पण मीठ टाकणार आहोत थोडंसं, पहिले मी मीठ टाकायला विसरली होती। बॉईल करू, मग आपण भेटू 10 मिनिटांनंतर। आणि शिजलेले आहेत, आणि ह्याला मी कट करून दाखवते की कसं। हे बघा, इथे व्हाईट लाईन नाही आले म्हणजे हा शिजलेला आहे। तर ह्याला पटकन आपण पाणी ह्याचं स्ट्रेन करून घेऊयात। पाणी गाळून हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया। तसं आम्ही इकडे असे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटे घेतले आहेत। आता आपण याला चॉप करणार। जे बघा, बघू शकता तुम्ही काय बघा, तुम्ही असं गाळून काढलेलं यांनी, मस्त गाळून काढलेलं, आणि घाण तशीच राहील बघा। तर आता मी घेतले कढई, ही गरम करत ठेवते। आणि हा पास्ता आपला थंड झालेला आहे। आणि भाज्यांमध्ये कांदे जसे की ह्यांनी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये, आणि टमाटे, आणि हे दाखवायचं विसरून गेलेले आहेत। तर हे सगळे व्हेजिटेबल्स घेतलेत, आणि एक पळी तेल टाकते। तर टाकणार आहे मी हे सगळे कांदे। आता हे कांद्याने कलर चेंज केलेला आहे। आता हे टमाटे मी नाही तर ही टाकणार आहे, कारण की ही बोलते मी व्हिडिओमध्ये येतच नाही टाक। आणि गाईज मी केस बांधलेली आहे, कारण की यामध्ये केस पडतील म्हणून। लांबून टाक भाई, त्यामध्ये लगेचच मीठ टाकते। आणि ह्यांच्या घरी ना असं पिंक सॉल्ट वापरतात, आमच्या घरी तर नॉर्मलच असतं। आणि टमाटा गळायला थोडा उशीर ठेवते। आता याच्यात हे मी गाजर टाकते, आणि ह्याला थोडंसं असं कुक व्हायला ठेवते। 1 चम्मच शेजवान चटणी, आणि थोडंसं पिझ्झा पास्ता सॉस, थोडीशी रेड चिली सॉस, थोडंसं सोया सॉस। हा डार्क सोया सॉस आहे म्हणून जरा कमी टाकते। आणि ह्याला नीट मिक्स करते सगळे सॉसेस टाकल्यानंतर। आणि तुम्हाला कोणते व्हेजिटेबल टाकायचे असेल ते टाका। आता आमच्या घरात हे 3च अवेलेबल होते। आणि आपली हे सॉस भाजी कुक व्हायसाठी आणि थोडी ग्रेव्ही थिक होण्यासाठी मी हे पास्ताचं पाणी ठेवलं होतं ते टाकते। आता ह्याला नीट मिक्स 2 मिनिटं ह्याला असं झाकून ठेवते। तो आता ही आपली अशी सॉस झालेली आहे। पास्ता बॉइल्ड आपण ह्याच्यात टाकू, आणि ह्याला नीट मिक्स करू। सगळा जो आपला पास्ता आहे तो आपल्या सॉसला लागला पाहिजे। देखो, तो पास्ता अच्छे से मिक्स हो गया है, तो थोड़ा सा उसके लिए होना चाहिए गैस पर। क्या होना चाहिए? देखिए कितने अच्छे से हो गया ये। तो चलो ट्राई करते हैं। गुड। तो आता हे मी सर्व करते, आणि खूप छान असं झालेलं आहे। क्विक रेसिपी आहे।